हे आदिवासी आले कुठून आणि कसं, चला सुरुवातीपासून दाखवू. तर नमस्कार मित्रांनो, मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर प्रोफाईल मध्ये जाऊन बघून घ्या. आज आपल्या गावात होती रामनवमी. त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांचा रोल होता ते आपली तयारी करून आपलं प्रदर्शन करत होते. आणि ही रावणची सेना आहे आणि हे आपले प्रभू महादेव. काही रोल आपल्याला माहित सुद्धा नाही, एवढे रोल असतात नवमी मध्ये. आणि इथं Z+ सिक्युरिटीचा सुद्धा प्रबंध केलेला होता. तेवढ्यात आपला मित्र विश्वजित दिसला. त्याला भेट देऊन या आदिवासींचं आगमन झालं राव. मग काय राव, यांनी असा धूर उडवला की डायरेक्ट सगळ्या पोरींचा मेकअपच उडवला राव यांनी. नंतर पोरींचा विचार करून इथं पाणी मारण्यात आला. तेवढ्यातच झाली ना भाऊ महादेव आणि पार्वतीची एंट्री. आणि त्यांच्या मागे आदिवासी सेना पण होती. आणि त्यांचं झाल्यावर जितूची सेना आली राव. हे दोघं जितू आणि चेतन आहे. आता यांचं झालं होतं राव. तेवढ्यातच आपल्या काकाशिरीची बारी आली. यांनी तर राडाच करून टाकलं राव. आता राम, लक्ष्मण आणि सीता तयार झाले होते. आमचा रोल भारत आणि शत्रुघ्नचा होता, म्हणजेच मी आणि अक्षय. मग काय भाऊ, झालो ना तयारी करून रेडी. हे मातोश्री चरणास वल्ली नाही, मातोश्री चरणास वल्ली नाही. हे मातोश्री, माझे वडील बंधुराम कुठे आहे मला अगोदर सांग. पहिल्या वरानं भरताला कधी स्थापना आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षे 14 दिवस म्हणून. अगं काय तोंडे, तू माझी माता जन्नी आहेस म्हणून तुला सोडितो, नाहीतर आताच तुझे प्राण घेतले. बंधू तू मला आज्ञा दे रे दे. मी अदृष्ट काय केलं, आत्ताच मला टेंभुरीचा दरबार दाखवतो. बंधू शांत हो रे, शांत हो. जन्म देता माता पित्यावर शस्त्रोद्गार करणे हे पुत्राचे धर्म नव्हे. चल. आपलं झाल्यावर रावणाची बहीण म्हणजे शुभ्रंकाचा रोल होता. आणि या शुभ्रंकाचा रोल करण भाऊ पेंटरनी घेतला होता. शादी करना है मुझको जरूरी, शादी करना है मुझको. आणि रावणचा रोल हा रोशनने घेतला होता. तेवढ्यातच झाला ना भाऊ हनुमान तयार. मग लक्ष्मण सीताला म्हणतो की ही लक्ष्मण रेषा ओलांडून कुठं जाऊ नको. तरी पण युक्ती करून रावण सीताचे अपहरण करून निघूनच जातो राव. मग येतो हनुमान. श्रीराम हनुमानला आदेश देतात की सीताला घेऊन ये म्हणून. पण हनुमान रावणाची पूर्ण लंका जाळून येतो राव. मग आपली चेंगड्या बोले कूची गँग येते. पण हनुमानच्या धाकांना सगळे पळून जातात राव. मग चेतनचा डायलॉग तुम्ही ऐकूनच घ्या राव आता. सकाळ झाली राव, पण अजून हे चालूच आहे. मग काय भाऊ, शेवटी हनुमान सीतेला खांद्यावर बसून येतो. चला मग मित्रांनो, मी पण जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.